पाकिट दिलेलं आहे बघा। आता मतदान यंत्र मोर बंद करणं याच्यासाठी हे टॅक्स दिलेले आहेत तुम्हाला। प्रत्येक सील जे टॅक्स आहेत, आता ऍड्रेस टॅग कॉमन आहे बघा, हा खालचा जो ऍड्रेस टॅग आहे तो कॉमन आहे। जर सील वापरत असाल तर बीयू आणि व्हीव्हीपॅट कट त्या ठिकाणी क्रॉस करायचा आहे आणि सीयूचा नंबर लिहायचा आहे। बीयूला वापरत असाल तर सीयू आणि व्हीव्हीपॅटला कट मारून सीयूचा नंबर लिहायचा, बीयूचा नंबर लिहायचा आहे। व्हीव्हीपॅटला वापरत असाल तर वरचे दोघं काट मारायचे आणि त्याला व्हीव्हीपॅट लिहायचा आहे। हा बघा मधला स्पेशल टॅग, त्याच्यावरती सीयूचा क्रमांक नोंदवायचा आहे। तो वरचा बघा तो पिंक पेपर सील वरचा आणि हिरवी कागदी मोहर याच्यावरती तुम्हाला प्रत्येकी, आता तुम्हाला ऍड्रेस टॅग जास्त लागतात परंतु पिंक पेपर सील, ग्रीन पेपर सील आणि स्पेशल टॅग हे साधारणतः किती लागतील? एक एकच लागतात। जर काही पाटलं तर दुसरं तुम्हाला यूज करता येतं। पिंक पेपर सील, ग्रीन पेपर सील आणि स्पेशल टॅग हे आपण 3-3 प्रमाणात रावेर 4 रावेर या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 10 विधानसभा चोपडा ह्या विधानसभा मतदारसंघातील जे काही नियुक्त कर्मचारी आहेत त्यांचा आज हे प्रथम प्रशिक्षण वर्ग इथे आज होत आहे। आज एकूण प्रिसाइडिंग ऑफिसर, फर्स्ट पोलिंग ऑफिसर आणि अदर पोलिंग ऑफिसर्स असे सर्व मिळून 1900 कर्मचाऱ्यांचं इथे आज प्रशिक्षण होत आहे। हे दोन प्रशिक्षण आम्ही आज इथे 2 सत्रामध्ये ठेवलेले आहे आणि प्रत्येक सत्रामध्ये क्लासरूम ट्रेनिंग तसेच PPT द्वारे पेंडॉलमधलं ट्रेनिंग अशा 2 प्रकारे अरेंजमेंट केलेले आहे। सकाळच्या सत्रामध्ये मूलतः प्रिसाइडिंग ऑफिसर आणि फर्स्ट पोलिंग ऑफिसर यांचं सकाळी 9 ते 11 पेंडॉलमध्ये ट्रेनिंग झालेलं आहे। हे झाल्यानंतर हे सर्व आता क्लासरूममध्ये छोट्या छोट्या गटामध्ये विभागले गेले, एकूण 50-50च्या गटामध्ये विभागले गेलेले आहेत आणि तिथे त्यांना ॲक्च्युअल EVM मशीनद्वारे मतदान कसं करून घ्यायचं आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी, वेगवेगळे जे फॉर्म्स आहेत ते कसे भरायचे, वेगवेगळे लिफाफे ज्याच्यामध्ये त्यांना ते सबमिट करायचं आहे, ही सर्व प्रोसिजर त्यांना आधी समजून सांगितली जात आहे आणि ती झाल्यानंतर त्यांना स्वतःला 2-2, 3-3 व्यक्ती येऊन ते स्वतः ही प्रक्रिया पार पाडत आहेत, ते त्या पद्धतीनं प्रशिक्षण घेत आहे। अशाच प्रकारचं प्रशिक्षण दुपारच्या सत्रामध्ये जे अदर पोलिंग ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी आयोजित आहे। दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत परत इथे पेंडॉलमध्ये PPTद्वारे त्यांचं प्रशिक्षण घेतलं जाणार आहे। ते घेतल्यानंतर हे सर्व अधिकारी कर्मचारी परत क्लासरूममध्ये जातील आणि क्लासरूममध्ये तिथे त्यांचं हँड्स ऑन ट्रेनिंग घेतलं जाईल। त्यांना बारकावे त्यातले स्वतः बघायला मिळतील, स्वतः त्यांना प्रोसिजर करून बघायला मिळेल आणि त्यामधले जे काही अडचणी असतील त्या तिथल्या तिथे सॉल्व्ह केल्या जातील। तसेच या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही एक प्रश्नपत्रिका काढलेली आहे आणि ही प्रश्नपत्रिका सुद्धा त्यांच्याकडनं सॉल्व्ह करून घेत आहोत, जेणेकरून त्यांचं पूर्णपणे जे नॉलेज आहे, जे काही माहिती आहे त्या संदर्भात त्यांना त्यांची कॉन्फिडन्स येईल। प्लस या व्यतिरिक्त इतर कोणी राहिलं असेल आणि कुणाला काही जमत नसेल तर त्यांची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे। त्यांना उद्यापासून तहसील कार्यामध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांना आम्ही हँड्स ऑन ट्रेनिंग देणार आहोत, इतर बाबीसुद्धा समजावून सांगणार आहोत। ह्या सर्व कर्मचाऱ्यांना स्वतःचं मतदान करण्यासाठी EDC आणि पोस्टल बॅलेट याची सुद्धा सुविधा केलेली आहे। आज ऑर्डरसोबत दिलेले फॉर्म यांचे तपासून आम्ही सबमिट करून घेत आहोत। त्यांना पुढील प्रोसिजर करून त्यांच्या हातामध्ये EDC किंवा पोस्टल बॅलेट त्यांना दिलं जाणार आहे। धन्यवाद।